नमस्कार. आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट प्रिन्सिपल बघितलंय. फर्स्ट प्रिन्सिपलने तुम्ही डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनचे काढू शकता. जेव्हा y इज इक्वल टू fx असं दिले असेल, fx मीन्स विथ रिस्पेक्ट टू x, ते फंक्शन कुठल्या व्हेरिएबलमध्ये, x या व्हेरिएबलमध्ये, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x असं म्हणतो. y विथ रिस्पेक्ट टू x असेल तर त्याचा आपण f डॅश ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं म्हणतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण एक्स या व्हेरिएबल मधलं ते एक्झाम्पल आहे किंवा फंक्शन आहे. सो ते आपण फर्स्ट प्रिन्सिपलने कसं काढायचं वगैरे बघितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरनं आपण काही फॉर्म्युलेज डिराईव्ह पण केले फर्स्ट प्रिन्सिपलने, आणि त्या ह्याच्यापुढे ते फॉर्म्युलेज आपण डायरेक्टली यूज करणार आहोत पुढची डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. पण त्याआधी अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजे काय अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, की कुठली दोन फंक्शन्स आली असतील, समजा यू आणि बी ही दोन फंक्शन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स, ही डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएबल फंक्शन असं कधी म्हणणार, when there exists a derivative for u and v, then u and v are called differentiable functions. ज्याचे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतात त्यांना डिफरन्शिएबल. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स या व्हेरिएबल मधली ही फंक्शन्स आहेत यू अँड व्ही. तर यांचं जर कॉम्बिनेशन असेल, म्हणजे बायनरी फंक्शन कुठलं आलं असेल मध्ये की यू प्लस व्ही, आणि हे कॉम्बिनेशन करून डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, किंवा यू मायनस व्ही असेल, और यू इंटू व्ही असेल, और यू अपॉन व्ही असेल, और व्ही अपॉन यू कुठलंही, तर अशा पद्धतीने जर कॉम्बिनेशन मध्ये फंक्शन आली, मध्ये बायनरी काहीतरी ऑपरेशन आहे, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्या कॉम्बिनेशनवाल्या फंक्शनचा काढता येतं का, किंवा ते काढण्याचे रूल्स काय आहेत हे आपल्याला आधी बघावं लागेल. मगच ते आपण जाऊन अप्लाय करू शकतो. मग आपण असं म्हणू की याला काय रूल असणार ना, की डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही काढलं की झालं, यू इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह येईल. पण इथे तसं होत नाही. जसं लिमिटला झालं होतं की यू आणि व्ही फंक्शन्स असतील तर लिमिट काय असेल ते यू इंटू लिमिट व्ही असं आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन करून नंतर फायनल लिमिट असं लिहू शकतो. लिमिटमध्येच चाललं होतं. रिअल नंबर सिस्टीममध्ये आपण हेच मेथड अप्लाय करतो, पण डेरिव्हेटिव्हमध्ये प्लस अँड मायनससाठी ते असंच आहे की डायरेक्ट प्लस आणि मायनस तुम्ही करू शकता दोन फंक्शन्स. पण हे जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन आलं दोन फंक्शन्सचं, असं कॉम्बिनेशन आलं तर डायरेक्ट तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून किंवा डायरेक्ट डिव्हाइड करून डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. त्यासाठी काही रूल आहे, त्यासाठी काही फॉर्म्युला आहे, तो अप्लाय करावा लागतो. आणि त्यानंतरच आपण हे बायनरी फंक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशनचं बायनरी फंक्शन आलं तर यू व्ही याचं कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं हे आपल्याला बघायला लागेल. म्हणजे हे आपल्याला कळेल जेव्हा तो रूल आपल्याला माहिती होईल. तो रूल अप्लाय करावा लागतो. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो, यू डॅश, डोक्यात डॅश लिहितो ना, यू डॅश इंटू व्ही डॅश, असं डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, काय रूल आहे ते थोडंसं आपण एक्सप्लेन करणार आहोत इथे. म्हणजे ॲज अ डेरिव्हेशन किंवा ॲज अ थिअरम म्हणून आपण थोडंसं हे प्रूव्ह करणार आहोत. तर प्लस मायनससाठी काय असेल, मल्टिप्लिकेशनसाठी काय, किंवा डिव्हिजनसाठी काय. त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे फॉर्म्युले आहेत म्हटले, आपण जे काही स्टँडर्ड फॉर्म्युले तयार केलेत, याच्यापेक्षाही अजून काही फॉर्म्युलेज आहेत ते पुढे पुढे तुम्हाला जसं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जाईल तसे येत राहतील. पण सध्या जे फॉर्म्युले तयार झालेत त्या फॉर्म्युल्यांमध्ये बघितलं तर आपल्याकडे असं आहे की टॅन एक्सचा फॉर्म्युला आहे बा. पण टॅन एक्समध्ये काय असेल, इथे एक्स असेल तर आपण लगेच लिहू शकतो की याचा डेरिव्हेटिव्ह काय तर सेक्स स्क्वेअर एक्स. पण एक्सच्या ऐवजी काहीतरी वेगळं फंक्शनच तिथे आलं तर मात्र डेरिव्हेटिव्ह घेता येतं का, किंवा ते कसं घ्यायचं, मग डेरिव्हेटिव्ह कसं अप्लाय करायचं, कुठला रूल अप्लाय करायचा वगैरे, हे सगळं जे आहे ते करण्यासाठी अजून एक रूल आहे. म्हणजे हे 4 रूल्स आहेतच की अल्जेब्रा ऑफ फंक्शन्स आली तर कसं आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याचं काय रूल्स अप्लाय करायचे ते रूल्स आपण बघणार आहोतच. प्लस असं एक आहे की स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, स्टँडर्ड फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. म्हणजे अगदी एक्स रेज टू एन, तर एक्स रेज टू एन साठी फॉर्म्युला आहे की ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतं, एन एक्स रेज टू एन मायनस वन. पण फक्त एक्स असेल इथे बेसला, एन असेल तरच हे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग या एक्स रेज टू एनच्या ऐवजी साइन एक्स रेज टू एन असं आलं तर मग हा फॉर्म्युला यूज करता येईल का, मग तो कशा पद्धतीने यूज करायचा, हे सगळं बघण्यासाठी अजून एक रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे किंवा बघायचं आहे. त्याला म्हणतात चेन रूल. चेन रूल म्हणजे दिलेल्या स्टँडर्ड फंक्शनपेक्षा जागी, म्हणजे त्या प्लेसला वेगळं कुठलं तरी फंक्शन आलं तर त्या वेगळ्या फंक्शनला कसं ट्रीट करायचं, स्टँडर्ड फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा त्याच्यावर, हे सगळं बघून आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. त्याला चेन रूल म्हणतात. तर तो चेन रूल काय आहे आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स काय आहेत ते थोडेसे आपण बघणार आधी, आणि मग त्याच्या पुढे
जाऊन आपण ते रूल अप्लाय करून आणि फॉर्म्युला अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह पुढे सॉल्व्ह करणार आहोत. आधी आपण सगळ्यात सिंपल जो आहे प्लस आणि मायनस. प्लस आणि मायनस काय सेमच रूल आहे. मध्ये जर प्लस असेल साईन तर प्लस लिहायचं, मध्ये मायनस असेल तर मायनस लिहायचं. त्यामुळे ह्याच्यासाठी काही फार वेगळा रूल नाही. जसं रिअल नंबर्समध्ये, जसं लिमिटमध्ये, तसंच डेरिव्हेटिव्हमध्ये आहे. यू प्लस बी असेल तर सेपरेट यूचं डेरिव्हेटिव्ह, सेपरेट बीचं डेरिव्हेटिव्ह, आणि मध्ये प्लस किंवा मायनस जे साईन असेल ते साईन लिहायचं. एवढा हाच रूल आहे सिंपल. फक्त तो कसा आला हे आपण थोडंसं बघणार आहोत. आता आपण फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन बघितली होती. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? डिफरन्स बिटवीन वाय पॉईंट्स अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स पॉईंट आणि मग त्याची लिमिटिंग व्हॅल्यू असं आपण घेतलं होतं. म्हणजे काय की लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एच टेंडिंग टू झिरो काय घेतलं होतं? एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. आता हा एच कुठं आला होता? तर हा एक्स प्लस एच ही जी एक्स ॲक्सिसवरची व्हॅल्यू आहे ती मायनस याची जी प्री इमेज आहे एक्स ती, या दोघांचं हे सगळं केलं. म्हणजे डिनॉमिनेटर हा होता ऍक्च्युली, पण एक्स आणि एक्स गेल्यामुळे नुसतं एच राहिलं होतं. म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन वाय ॲक्सिस फंक्शनल व्हॅल्यूज अपॉन डिफरन्स बिटवीन एक्स ॲक्सिसच्या व्हॅल्यूज. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या एक्स प्लस एच तर फंक्शनल ही आहे एक्स प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच. एक्स ॲक्सिसवर असेल तर एफ एक्स ही वाय ॲक्सिसवर असणार आहे. मग डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो की लिमिट ॲज डेल्टा एक्स टेंडिंग टू झिरो आपण काय घेणार की डेल्टा वाय म्हणजे काय? वाय टू मायनस वाय वन म्हणतो ना, म्हणजे डिफरन्स बिटवीन वाय पॉईंट्स असं. तर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. डेल्टा हा कशासाठी यूज करतो आपण म्हटलं की डिफरन्स डिनोट करण्यासाठी. म्हणजेच काय की वाय टू मायनस वाय वन म्हणजे वाय ॲक्सिसवरचे दोन पॉईंट्स जे फंक्शनल व्हॅल्यू त्याला ह्या फॉर्ममध्ये म्हणू शकता किंवा त्या फॉर्ममध्ये घेऊ शकता. सर डेरिव्हेटिव्हच्या ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत. कुठलीही डेफिनेशन तुम्ही यूज करू शकता. म्हणजे इथे डेल्टा वाय लिहायची होती वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स असं पण लिहू शकता. ॲज तो डिफरन्स जो काय डेल्टा एक्स तो झिरोला म्हणजे डिनॉमिनेटर टेंडिंग टू झिरो. डिफरन्स बिटवीन एक्स पॉईंट टेंडिंग टू झिरो याचा अर्थ काय की डिफरन्स बिटवीन एक्स पॉईंट अगदी निग्लिजिबल असेल तेव्हा याचा रेशो काय होईल, त्याचा म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू काय होईल हे आपण बघतो. ही झाली डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. सो आपण ह्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. इथे पण तेच आहे. या आहेत एक्स ॲक्सिसवरच्या व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन एक्स व्हॅल्यूज आणि न्यूमरेटरमध्ये डिफरन्स बिटवीन वाय व्हॅल्यूज. तसंच डिफरन्स बिटवीन वाय व्हॅल्यूज आणि डिफरन्स बिटवीन एक्स व्हॅल्यूज. ॲज दिस डिफरन्स जो काही आहे डेल्टा आहे, जो काही स्मॉल डिफरन्स आहे तो किती स्मॉल हवा तर टेंडिंग टू झिरो हवा. ही त्याची डेफिनेशन झाली. ही आपण यूज करणार. आता म्हटलं तसं की यू प्लस बी किंवा यू मायनस बी आलं तर सिम्पल आहे. जसं आपण रिअल नंबर्सचं करतो डायरेक्ट ॲडिशन किंवा डायरेक्ट सबट्रॅक्शन जे काय असेल ते करायचं आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल. फक्त ते कसं आलं किंवा ॲक्च्युली ह्या डेफिनेशनमध्ये ते कसं बसलं म्हणून ते आपल्याला तो रूल मिळाला हे आपण थोडंसं बघणार. सो वाय इज इक्वल टू असं फंक्शन दिलं असेल की वाय इज इक्वल टू यू प्लस बी. आता जे प्लसला आहे तेच सेम मायनसला आहे, मग वेगळं डेरिव्हेशन घ्यायची गरज नाही. तर वाय इज इक्वल टू यू प्लस बी ऑर यू मायनस बी असं जर एखादं फंक्शन असेल त्यात काय असायला पाहिजे मात्र की वाय यू अँड व्ही all three functions are differentiable with respect to x असं असलं पाहिजे. where y u v differentiable with respect to x म्हणजे x या व्हेरिएबल मधलीच तिन्ही फंक्शन असायला हवीत. एक कुठल्या तरी व्हेरिएबल तर मग काय त्याची ॲडिशन वगैरे करण्यात काही पॉईंट असेल. सो सेम व्हेरिएबल मधली असली पाहिजे सगळी फंक्शन्स, डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स अशी असली पाहिजे. देन आता हे का मेन्शन करावं लागतं डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स? तर सगळी फंक्शन काही डिफरन्शिएबल नाही आहेत का? मग तर हो, सगळी फंक्शन डिफरन्शिएबल असतीलच असं नाही. काही फंक्शन म्हणजे मोस्टली बरीचशी फंक्शन्स हे डिफरन्शिएबल आहेत, पण काही फंक्शन असे असू शकतात जे नॉन कंटिन्युअस फंक्शन्स आहेत, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही किंवा ते डिफरन्शिएबल नसतात. असं काही ऑप्शनल म्हणजे काही अपवादात्मक म्हणतात तसं काही फंक्शन्स आहेत. म्हणून ते मेन्शन करावं लागतं की आर दे डिफरन्शिएबल आणि कुठल्या व्हेरिएबलमध्ये, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स हे सगळं मेन्शन करावं. सो these three functions आर डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह काढता येतं. अँड दॅट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वाय डॅश म्हणतो ना आपण किंवा dy बाय dx म्हणा. वाय डॅश कुठलंही नोटेशन वापरा. dy बाय dx सपोज dy बाय dx इज इक्वल टू काय असतं तर du बाय dx प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस dv बाय dx. हा सिंपल रूल आहे. हे असं होतं. प्लस असेल तर प्लस साईन द्यायचं, मायनस तर मायनस साईन द्यायचं. दोघांची सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायची, मध्ये जे साईन असेल ते द्यायचं. हे फक्त प्लस आणि मायनसला होतं
मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला थोडे वेगळे रूल आहेत, ते पण आपण नंतर डिराईव्ह करू. सो असं होतं ते का, तर काय काय दिलंय आपण थोडंसं त्याचं एक एक्सप्लेनेशन बघू. हे असं का आहे, तर y इज इक्वल टू यू प्लस व्ही असं फंक्शन दिलेलं आहे. आणि समजा y मध्ये मी थोडीशी इन्क्रीमेंट केली, म्हणजे एक्स ओ वाय प्लेनवर y हा जो पॉईंट आहे त्या y मध्ये थोडीशी डेल्टा एक्स किंवा आता तो y आहे म्हणून डेल्टा वाय, म्हणजे डेल्टा वाय डेल्टा एक्स हे कशासाठी यूज करतो आपण, स्मॉल एकदम निग्लिजिबल डिफरन्ससाठी यूज करतो. सो y जर निग्लिजिबल जरी इन्क्रीज झाला तरी u मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे आणि ॲज वेल ॲज v मध्ये पण इन्क्रीमेंट होणार आहे. सो इफ y इन्क्रीजेस, स्मॉल इन्क्रीमेंट y मध्ये झाली सच दॅट y प्लस डेल्टा वाय असं इन्क्रीमेंट या y मध्ये झालं, देन u अँड v मध्ये पण u प्लस डेल्टा u, कारण u आहे ना त्यामुळे आपण डेल्टा u हे नोटेशन यूज करू, अँड v प्लस डेल्टा v ही इन्क्रीमेंट होणार आहे. मग y प्लस डेल्टा वाय ची व्हॅल्यू काय येईल, देन याचा प्रूफ असं फार काही नाही, हे अगदीच काय म्हणायचं ट्रिवियल आहे, काय अगदी सोपं आहे, त्यामुळे फार प्रूफ काय फार मोठा थिअरम असं नाही आहे त्याच्यात, की थोडीशी इन्क्रीमेंट झाली तर काय होणार आहे, तर y प्लस डेल्टा वाय ही जी टर्म आहे ती कशी तयार होईल, त्याच्यात थोडी इन्क्रीमेंट म्हणजे u प्लस डेल्टा u प्लस v प्लस डेल्टा v. आपण प्लस साठी आधी करूया, ते सेम काय असणार आहे मायनस साठी असणार आहे, फक्त मायनस साईन घेऊन ती ऍडजस्टमेंट करायची. सो y प्लस डेल्टा वाय हे काय तयार होणार, u प्लस डेल्टा u प्लस, कारण सगळ्यांच्यातच थोडी थोडी इन्क्रीमेंट झाली. पण आपल्याला जर डेल्टा वाय इथे ठेवायचं असेल आणि y इकडे ट्रान्सफर केला तर काय होतं बघूया. दॅट इम्प्लाइज डेल्टा वाय इज इक्वल टू u प्लस डेल्टा u प्लस v प्लस डेल्टा v आणि इकडनं y येणार तो मायनस y. पण y हे त्याला इक्वेशन नंबर 1 असं दिलं आपण, इक्वेशन 1, तर y ची व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करू शकतो, काय ती u प्लस v आहे. सो इट बिकम्स डेल्टा y इज इक्वल टू u प्लस डेल्टा u प्लस v प्लस डेल्टा v मायनस, आता मायनस येते आपली साइन चेंज होतात, एक स्टेप आपण स्किप करतोय, मायनस यू प्लस व्ही असं आहे ब्रॅकेटमध्ये, तो ब्रॅकेट ओपन केला तर मायनस यू मायनस व्ही असं होईल, मायनस यू मायनस व्ही. पण इथे आपण चेक केला तर प्लस यू प्लस व्ही मायनस यू मायनस सगळे गेले. सो दॅट इम्प्लाइज डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. आता आपण डेल्टा एक्स ही जी टर्म आहे, कारण आपण एक्स आणणार होतो त्याच्यात, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स म्हणजे स्मॉल डिफरन्स बिटवीन त्या फंक्शन मध्ये वाय, जे काही फंक्शन असेल वाय यू व्ही कुठलेही असेल, तो स्मॉल डिफरन्स अपॉन डेल्टा एक्स, ॲज डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 असेल तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याची डेफिनेशन आहे ती इथे थोडीशी यूज करायची. म्हणजेच काय, डेल्टा एक्स इथे आता आणायला लागेल डिनॉमिनेटरमध्ये, पण मग तो एकाच्याच नाही चालणार, सो बोथ साईडला आपल्याला डेल्टा एक्सने डिवाइड करावा लागेल. सो दॅट बिकम्स डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. आता अजून एक स्टेप स्किप करते मी, की डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स असं होणार नाही, ह्याने ह्याला डिवाइड केले. पण ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल त्याचे रूल आपल्याला माहिती आहेत, ते काय आहे की इथे जर प्लस किंवा मायनस साईन असेल तर सेपरेटली आपण त्याला डिनॉमिनेटर देऊ शकतो. सो प्लस असेल तरी ते, मायनस असेल तरी ते, म्हणून वेगळा काही डिराईव्ह करायची गरज नाही, प्लस आणि मायनसला दोन्ही सेमच रूल आहे. सो आता ह्या सगळ्यांचं जर लिमिट घेतलं की टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 तर काय मिळेल, लिमिट डेल्टा एक्स टेंडिंग टू 0, लेफ्ट साईडचं लिमिट घेऊया डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट, आणि लिमिटचं पण माहिती आहे आपण, ह्या सगळ्या टर्मचं लिमिट घेणं म्हणजे काय, लिमिट ऑफ धिस फंक्शन प्लस और मायनस जे काही असेल ते लिमिट ऑफ धिस फंक्शन असं आपण घेऊ शकतो सेपरेट. लिमिटला त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. सो डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स प्लस लिमिट एज डेल्टा एक्स टेंडिंग टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स. हे डेल्टा हे नोटेशन काय डिनोट करतं की डिफरन्स, स्मॉल डिफरन्स बिटवीन वाय पॉइंट्स अपॉन स्मॉल डिफरन्स बिटवीन एक्स. पण या सगळ्यांना डेफिनेशन म्हणून यूज करायचं झालं, या कशाच्या डेफिनेशन्स आहेत, सगळ्या डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशन. कोणाच्या कुठल्या डेरिव्हेटिव्ह आहेत, ते कुठल्या डेरिव्हेटिव्ह आहेत, तर लेफ्ट साइड जी आहे ही कुठल्या डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे, तर dy बाय dx. dy बाय dx म्हणतात त्याला, f डॅश x म्हणतात किंवा y डॅश म्हणतात, कुठलंही नोटेशन तुम्ही यूज करू शकता. सो लेफ्ट साइड काय आहे की dy बाय dx आहे. सो लेफ्ट साइड इज dy बाय dx.
इज इक्वल टू राईट साइड मधली फर्स्ट टर्म कोणाचं डेरिव्हेटिव्ह कोणाचं कुठलं फंक्शन न्यूमरेटरला दिसतंय यू हे फंक्शन दिसतंय डिफरन्स बिटवीन यू पॉइंट्स असं म्हणते ना त्याला यू हे विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन आहे. सो ही डेफिनेशन कोणाला मॅच होणार आहे तर डी यू म्हणजे यू डॅश किंवा एफ डॅश वाय यू डॅश किंवा डी वाय बाय सॉरी डी यू बाय डी एक्स असं आपण म्हणता यूचं डेरिव्हेटिव्ह आहे हे फंक्शन. आणि हे सगळं लिमिट म्हणजे काय आहे व्हीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्ही डॅश किंवा डी व्ही बाय डी एक्स कुठल्याही नोटेशन मध्ये लिहा इथे. सो हे आलं डी यू बाय डी एक्स आणि हे आलं प्लस डी व्ही बाय डी एक्स. आता हाच सेम रूल मायनसला सुद्धा अप्लाय होतो इकडे प्लस प्लस तिकडे सगळीकडे मायनसला पण तोच रूल अप्लाय होतो. त्यामुळे जर y इज इक्वल टू यू प्लस और मायनस व्ही आलं तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की डी वाय बाय डी एक्स म्हणजे वाय डॅश कसं काढायचं तर डी यू बाय डी एक्स काढायचं डी व्ही बाय डी एक्स काढायचं आणि मध्ये प्लस और मायनस जे साईन आहे ते लिहायचं. हा सिम्पल रूल आहे त्यामुळे तसं काही प्रूव्ह करण्यासारखं पण काही नव्हतं जस्ट स्मॉल इन्क्रीमेंटने आपण ते दाखवू शकतो. सो ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी हा रूल आहे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे समजा असं आलं फंक्शन एखादं फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स प्लस साईन एक्स असं फंक्शन आलं तर हे काय सांगतं की वाय डॅश कसं काढायचं ह्याचं डेरिव्हेटिव्ह मधलं साईन घ्यायचं. सो वाय डॅश किंवा डी वाय बाय डी एक्स म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो सिम्पल एवढंच डायरेक्ट येतं. आता तुमच्या लक्षात येईल की हे जेव्हा फॉर्म्युले आपण यूज करतो तेव्हा किती फास्ट आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. हेच एक्स प्लस साईन एक्स आपण जर फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढायला गेलो असतं तर किती वेळ लागला असता आपल्याला. त्यामुळे आपण ते फॉर्म्युले आधी डिराईव्ह करून ठेवलेत फर्स्ट प्रिन्सिपलने आणि नंतर ते यूज करणार आहोत. पण म्हटलं तसं हे डायरेक्ट आहे कारण हे स्टँडर्ड फंक्शन आहे त्यामुळे आपण डायरेक्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. इथे वेगळं काय आलं असतं तर चेन रूल अप्लाय करायला तो काय आहे तेही बघणार आहोत आपण. पण म्हटलं तसं इथे प्लस किंवा मायनस असेल तर हे डायरेक्ट लिहिता येतं. इथे जर मल्टिप्लिकेशन असेल तर असा डायरेक्ट रूल अप्लाय करता येणार नाही. त्याचा काय फॉर्म्युला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह करणार. धन्यवाद.